अगं अगं तुळसा, अगं पिऊ दे की त्याला. त्याचं पोट तरी भरायला नको का? अहो आकाशात आत्म कासा निघून इस्तर दोर सड रिकाम केले हे न. करू देत की आपल्या मनालाच प्यायचं थांबलते. आकाशात गाईच्या वासरावर आणि कोंबडीच्या पिलावर एवढी माया करतायसा आणि मग पोटच्या पोरावर केवढी माया केली असती सा. खरंच आकाशात ते दोन लई नाटकी आहे बघा. अहो नको हाय तिथं खिंडी पिंडी जन्माला घालतोय आणि जिथं पाहिजे तिथं नवस केला तरी बी डोळं झाकून बसतोय. नवसाचंच काय, डॉक्टर हकीम सगळे झाले. गेल्या 12 वर्षात थोडे प्रयत्न केले का? पण नशिबा पुढे कुणाला जाता आले तुळसा. सुभान्या. जी सरकार. हे बाळ कुणाचं? माझं आहे धनी. एवढ्याशा कोकराला घेऊन कामावर येतेस? उद्यापासून कामावर यायचं नाही, समजलं? अहो परधनी, माझी काय बी चूक नाही. इच्छा कुणाला बी दुपारच्या सुट्टीतच पोराला जवळ घेतीये. त्याला उचल म्हणतोय ना. जी धनी. हे बघ, पहिल्यांदा त्याला तिकडे सावलीत नेऊन पोटभर पाज. घेऊन जा त्याला. सुभान्या, यापुढेही आम्हाला कामावर दिसता कामा नये. पण उद्यापासून हिच्या नवऱ्याबरोबर हिचाही पगार देत चला, समजलं? जी धनी. काय झालं? तुमच्या काय बी असू दे ते इनामदार साहेब, पण साला दिस मंदी एक टाइमाला तुमच्या पाय आमच्या पेढीला नाही लागला तर आमच्या शाला पेट नाही भरते. अहो शेठजी, रोज तुमच्या पिढीवर बसून एका सिगरेटची राग केल्याशिवाय इंद्र कधी उठलेत का? हा बात तो तद्दन साची छे. काय साची छे? या. हे बघा शेठजी, हा. आम्ही बी जातो घराकडे. हा. सकाळपासून मळ्याकडे होतो. हा. भूक लागली आहे. जातो. नाही आता तुम्ही गेल्यावर आम्ही पेढी बंद करून आयत्या ताटावर जाऊन बसणार जेवायला, आमच्या बायडीच्या भाषेत गिळायला. ते बदामरावाला तुम्ही जरा काहीतरी सांगा नी, हा. त्याच्यासाठी आमचा जीव कसा खालीवर होत राहते. हा. मग तुमचं म्हणणं तरी काय शेठजी? अरे दुसरा काय असणार आहे? एक सुंदरशी पोटी बघून लगीन करून टाकणी. याला सुंदरशी पोटी भेटणार म्हणजे वाळवंट मध्ये पाणी भेटण्यासारखा कठीण आहे. याची पहिली बायडी विहिरीमध्ये पडूनशी मेली, त्याला जमाना झाला. बायडी मेल्याचं दुःख नाही, पण हे मकान मध्ये एकटाच आहे ना, स्वतःच्या हाताने करत राहते काय काम. हा. कपडे धुणे, भांडी घासणे. शेठजी, आमची बायको गेली तेव्हाच आमच्या लक्षात आलंय, बायकोचं सुख आमच्या नशिबात नाही. नाही ते तर झालाच, पण साला बायडी तुम्हाला धार्जिन नाही तर तुम्ही बाई काय नाही ठेवत कामाला? घरामंदी, मकानमंदी. पण हे तुमच्या बघून आमच्या जीवाला बरा नाही वाटत. चला आमचा जीव कसा खालीवर. शेठजी म्हणून म्हणतोय, अहो यांच्या गजलेल्या आकलेवर पाणी शिवून त्याला धार लावायची आम्ही लय जिकीर केली, पण ऐकत नाहीत. तेव्हा तुमचा जीव नुसता खालीवर होऊन काय उपयोग आहे का? नाही शाला ते जीवाला शेवायच पडला ना. हा. आता काय, आम्ही निघतो. हा. हा? चला. बकुळे, ए बकुळे. काय दादा? हे बघ, मी चलतो भट्टीकडं.
रात सारी माल गाळून पाट्याचं द्यायचंय गिरायकाला. पर दादा रोज वरडून बी तू ऐकना झालास ना व तू घरात नसलास की रातचं एकलीला राहायला लई भ्या वाटतं बघ मला. बकुळे, या नाग्याची भान असतो. तुझा दालला मेल्यापासनं तळ हाताच्या फोडागत सांभाळला म्या तुला. हे बघ, तू घरात एकटीच आहेस हे बघून इकारी साप सुद्धा घरात शिरायला बिचकल. तू झोप बिनगोर. पर दादा गावाबाहेरचं असलं एकांड घर आपलं. तुला सांगितलं नव, तू झोप बिनगोर. हे बघ, तुझ्याकडे नुसतं नजर वार करून बघितलं कोणी तर त्याचं डोळं काढून देन त्याच्यात तळ हातात. तू झोप बिनगोर. येतो म्या. बागामध्ये रंग खेळू चला. कोण आहे ते? आता हे सगळं रोज सांगायला पाहिजे होय तुला. तुम्ही हायस होय? चला बघू काय होते बकुळे. म्हणजे बघ काय होते बघ, तुझ्याजवळ आलं का नाही आमचं बघ कसं होतंय ते चुलीवरच्या लोण्याची गाडी कागद लगेच पागायला सुरुवात. आणि होय की तुझ्याशिवाय दुसरं काय बी दिसत नाही डोळ्यापुढं. शपथ. पर दादाला कळलं तर दोघांचं बी डोळं बाहेर निघत्याल. दादाचा राग ठाव नाही तुम्हासनी. ठावा आहे, सगळं ठाव आहे मला. हे बघ काढू की त्याच्यावर बी जाळेम तोड काढू. अगं त्याच विचारत आहे मी. मला त्याच विचारात आहे मी. कामापुरतं गोड बोलायचं आणि काम झालं की पुन्हा इसरून जायचं. अगं पर हे बघा दादा आपलं लगीन सुखसुखी होऊन देईल असं वाटत नाही मला. त्याच्या धाकानं अक्षी जीव नकोसा झालाय. अगं होय ग. हे घर म्हणजे अक्षी तुरुंगच वाटतोय मला. अगं पर त्याचं काय की तुझ्यावर लगेच लगेच लावायचं म्हणजे काय तोंडचं काम हवे ते. हे बघ आधी नाग्याचा पुरता बंदोबस्त करायला पाहिजे. हा आणि लग्नानंतर तुला राणीसारखी ठेवायची म्हणजे त्याला पैसा पाहिजे होय का नाही. मग तिची जमाजमा चालली. तर हाच बघू, तर हाच बघू. वा सुंदरे वा, काय सुरेख साथ दिलेस. वा साथीदार तसा रसिक असला की आपसूक घडतंय ते. हं. हं. हे आता पुन्हा कधी सेवेचा युग. सुंदरे, हं? कुळासारखी वहिवाट लावायची सवय नाही आम्हाला. इनामदार साहेब. हो इनामदार साहेब. हं? इनामदार साहेब. हो इनामदार साहेब. मी हाक मारते ना, आज तू कसा ला बोंबलते. अगं बाई शेठजी या ना. नमस्कार नमस्कार वहिनी साहेब. कसा काय बरा. चुकून चुकून ते काय केला सवयच आहे. खुर्ची दिसली की बसून टाकते. चल उठ उठ उठ. चल चल तिकडे, चल तिकडे जाऊन बस. ते काय इनामदाराला आतमंदी डांबून ठेवला काय मकान मंदी. हसते तुम्ही हसते. 4 दिवस झाला डोकावला नाही आमच्या पेढी मंदी. ऊस तोडणी सुरू आहे शेठजी. सकाळी आंघोळ करून जे शेताकडे जातात ते वाड्याकडे परतायला पार रात्र होते त्यांना. साला देशभर काय ऊसच तोडत राहते का काय ते वार्ता करते. पण वहिनी साहेब चला ते नाही भेटला तर आमचा जीव खाली वर होत राहत. 4 दिवसात उरकेल काम. मग आहेतच की मोकळे पुन्हा. ते तर झालाच की हो वहिनी साहेब. पण ते विचारा नाही डेंजरला. ते हिंदूराव आम्हाला जर नाही भेटला तर शाला आमचा जीव कशा खाली वर होत राहते. डेंजर सांग ना वहिनीला. बरोबर आहे वहिनी साहेब. शेठजी म्हणतात ते अगदी खरं आहे. आता इनामदार कामात आहेत हे खरं आहे. पण बदामराव बी भेटला नाही 4 दिवस. आता त्याच्या मागं काय काम आहे. हाय थोडी जमीन ती बी दिली वाट्यानं. तरी बी शाला भेटत नाही. ते आपण जाऊ तिच्या मकान मंदी बघू तरी शाला मकान मंदी एकलाच आहे का दुसरा. बरं आहे वहिनी साहेब. ते हिंदूरावला सांगा आम्ही आवून गेला म्हणून. चल डेंजर. हे काय शेठजी
आज चहा नाही घेणार? बोलला नाही तुला मी. ते काय वहिनीशाप, वाड्यामध्ये हिंदूराव नाही भेटला की आमच्या हे अशा होते बघा. ते वाड्यामध्ये यायच्या आणि तुमच्या हातचा चहा न घेता जायच्या, म्हणजे देवळात जायच्या आणि देवाला नमस्कार न करता बाहेर पडण्यासारखा झाला बघा ते. बरोबर बरोबर. काय 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 वहिनीशाप, ते चहा बरोबर थोडा काही खायला मिळाला असता तर बरा झाला असता. म्हणजे काय तुमच्या ते काय 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 कांदा पोहा आणि काय 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 ते जे शिरा वगैरे मिळाला असता तर बरा झाला असता. बरं बरं. बरोबर. तुळसा तुळसा बसा. बसा. तुझ्यामुळे होते सगळा.